तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा आज आहे रविवार आणि आज आहे पुसतल्या महिन्यातला बघा पहिला रविवार. आम्ही काय ती सूर्य उगवायच्या आधी आंघोळ करायची असते. रात्री उशीर झाला बघा, कारण आम्ही पंढरपूरमध्ये गेलो होतो. तिथं कार्यक्रम होता म्हणून मग यायला लई उशीर झाला, मग सकाळी उठायला पण उशीर झाला. त्याच्यामुळे आता 10 वाजले. तर सूर्य काढलाय बघा इथं आत्यांनी ओवसलंय ती सूर्याला, पाय ती पडलं. आज देवापासून म्हणलं आज देवापासून सुरुवात करावी ब्लॉग बनवायला. तर देव पण आत्यांनी पूजलं, ती चहा पाणी पण झालं बघा आमचं. आता मला करायचं स्वयंपाक. तर म्हणलं सूर्य दाखवावं बघा वाऱ्याने वातीचं ते इथं काढलंय असं आत्यांनी ओवसलं. गेट पण लावले तरी वाऱ्याने उडते. आणि बघा गाडीचं काय झालं, रात्री आल्यानंतर चाक पंक्चर. काय नेमकं काय खेळा घुसला का काय टोचलं काय म्हणते, डायरेक्ट चाक खालीच बसलं. लय गाडीत आणतात ह्याने डेंजरमध्ये. रात्री झोपेत डोलका खात होती लय गाडीत. आता कृष्ण हाय आतमध्ये, पिऊ गेले आप्पांसोबत. तर आज आहे बघा उपवास. आता मला करायचं स्वयंपाक, थोडंच कपडे ती घालायची निर्म्यात. तर म्हणलं सांगावा. आणि मी काल पंढरपूरमध्ये गेलती बघा, देवळात पण गेलती विठ्ठल रुक्माईच्या. पहिल्यांदा गेली मी. कधी गेलती माहिती का, मला आठवत पण नाही कधी गेलती. पण मी लग्नाच्या अगोदर गेली होती, लग्नाच्या अगोदरच. आता गेल्या बघा तिथं. थांबा आत्यांचं घेते मग सांगते पंढरपूरचं तुम्हाला. काय लावले त्यांनी काय माहिती मोबाईलला. काय करताय हो? हा कशाची कहाणी? आदित्यबाईची कहाणी ना, सूर्यनारायणाची कहाणी ऐकायला लागते. मग आपल्या पैसे पुस्तक नाही, मग मोबाईल ऐकते. तांदूळ घेऊन बसावं लागतात का? 3 तांदूळ घ्यायला परत टाकायचं का? आपण नको लग्न झालं माझं काय ते टाइम असलं बस कधी नाही आवडते की 10 वाजल्या. म्हणलं आत्या आले येऊ 4 शब्द घेऊन यावं तुमची म्हणून आलते. आज रविवार आहे, पहिला पुसातला महिना आहे, पहिला रविवार आहे. मग आज करायला लागतं. आज उशीर झाला ना तर दिवस उभा करायला लागतं. उशीर झाला. पण मला कानी लावा नाही का, आता ऐकावा तरी सूर्यनारायण काढला, पानाची राठीला वातवटबट केली, पूजा केली सगळी. मग मला आता कवा कानी लावली ऐकावा 5 मिनिटं, म्हणजे उपास सोडा घेऊन. कधी उपास सोडा? सोडत दुपारला संध्याकाळी सोडतात ना सोडते आपल्या. आत्या मागं काय झालं बघितलं का? बघितली कस काय जागेवर चाक बसलं. आत्या ऐकतात बघा कहाणी. आता मी बसले असते कहाणी ऐकत, पण आता ही 10 वाजलेत. स्वयंपाकाचं पण ती बघायचे, काहीच केलं नाही अजून. घरं ती पुसून घेतली, सगळं स्वच्छ केलं घरातलं. आंघोळी ती झाली, कपडे घालायचे निर्म्यात. देवपूजा पण आत्यांनी केली. आता मला स्वयंपाक धुणं भांडी एवढंच करायचं आहे. आज उपास आहे मला. शाबूचं पण फराळीचं पण भिजाई घालायचं. फराळीचं भिजाई घातलं मी. उपास कधी पण सोडतात, पण एकच टाईम सोडतात उपास. मग डायरेक्ट मी संध्याकाळी सोडणार आहे, आता नाही सोडणार. आता स्वयंपाक घ्यायला एक तेलाचा पुडा आणायला लागला बघा. शाबू किलोवर. अजून काय आणले? साबण लई दिवसात ना आले बघा. म्हणलं वापरायला सुरुवात करावी. साबण नंबर 1. निरम्याचा पुडा निरमा संपला होता. आणि इकडं शेंगदाणा आणलेत बघा. आता शाबू भिजाई टाकते. चपात्यांचं पीठ मळती पोरांना. कृष्णाला शंभूला चपाती लागते, आपणला आणि ह्यांना भाकर लागते. ह्यांना भाकर आणि कालवण एक बनवते, काहीतरी पातळ किंवा मोकळं काहीतरी आवडच करते. पटपट आवरून घेते सगळं. माझं ही राहिलं सांगायचं काय, पंढरपूरला गेले होते बघा. आणि लय दिवसातनं गेले होते मी. तिथं मी लग्नाच्या अगोदर गेले होते, आईसोबत गेले होते. मग रात्री तिथंच 12 वाजले आम्हाला. घरी यायला रात्रीच्या 2 बरोबर. मग सकाळी उठायला उशीर झाला, त्याच्यामुळे ती सूर्य काढायला उशीर झाला. दिवस उगवायच्या अगोदर काढायचा असतो. आज मी धरलाय बघा उपवास. कधी उपवास धरत नाही, पण मी रविवार धरते ह्या महिन्यातलं. त्याच्यामुळे मी कंटिन्यू उपवास करते.
सुटला होता बरं का माझा उपवास, परत धरला. काय पाहिजे होतं काय हो? ह्यांनी आलतं गेलं मला बघून रिटर्न. मला ह्यांनी कशाला म्हणलेले, गुरुवारी म्हणले होते पूजा उपवास का धरत नाही तो. आता उपवास धरलाय, आता डायरेक्ट संध्याकाळी सोडणार. तर आता ह्यांनी पण मला पंढरपूरला घेऊन नव्हतं गेलं. कसं तर योगायोगाने देवानी पण मला बोलवलं पाया पडायला. पाय ती पडलो, घरी आलो आणि बाळूमाच्या पण हा पिहूने आंघोळ करून आप्पासोबत गेली. शंभू तुम्ही राहिलाय आंघोळीची, कृष्णाने पण केली आंघोळ. तर चला आता मी घेते स्वयंपाक करून. थोडासा माझ्याकडे पंढरपूरमध्ये गेलेला व्हिडिओ मी ह्याच्या पुढं टाकते. कृष्ण पंढरपूरमध्ये तू पण पहिल्यांदाच गेला ना? हो, कसं गोळ्या घालते आईला. नको संपले वाटतं. हा पडलं. तर चला मी पंढरपूरमध्ये गेलेलं थोडंसं आहे माझ्याकडे काढलेलं शूटिंग, ते दाखवते मी तुम्हाला. खाली खाली. तर बघा मी तिथनं बाळूमाचे पाय पडलो आणि तिथनं आता आम्ही आलोय पंढरपूरमध्ये. तर आता दर्शन घ्यायचे. तर मी पंढरपूरमध्ये कधी आलते माहिती का? लग्नाच्या अगोदर आले होते. आता डायरेक्ट 2 लेकरं घेऊनच आलेच नाही, आत्ताशी आले विठ्ठल. तर बघा मी व्हिडिओमध्ये म्हणले डायरेक्ट मी 2 लेकरं घेऊनच पंढरपूरला, ह्यांनी घेऊनच गेले नव्हतं मला. लग्न झाल्यापासून पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायला पहिल्यांदाच गेले. पहिल्यांदाच म्हणावं लागेल लग्न झाल्यापासून. तर माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि मी पण स्वयंपाक करून घेते, पटपट आवडते, नाही तर परत माझ्या पूजाने जेवाय देणार मला.